नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पात्र SSC GD 2025 मेडिकलच्या ॲडमिट कार्डची तुम्ही बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते आणि फायनली आपलं ॲडमिट कार्ड आलेलं आहे. ठीक आहे, तर ते ॲडमिट कार्ड पाहायचं कुठं, जीमेलवर येते का कुठं पाहायचं, सगळ्या गोष्टी CRPFची जी वेबसाईट आहे त्यावर कसं पाहायचं, डाउनलोड कसं करायचं व्हिडिओमध्ये सांगतोच मी. ठीक आहे, आणि आपल्या महाराष्ट्रासाठी कोणकोणते सेंटर आहेत, ठीक आहे, आणि आपली पुढची प्रोसेस कशी होणार आहे इथून पुढं. ठीक आहे, व्हिडिओ महत्त्वाचा राहणार आहे. सर्व डाऊट इथून पुढे जे डाऊट असतील तुमचे, बरेचसे डाऊट तुमचे क्लिअर होतील, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्कीच बघा. ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. ठीक आहे, तर सर्वात आधी आपलं मेडिकल डाउनलोड कसं करायचं, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बघितलं असेलच काल रात्री, आणि आता आज तुम्ही ज्यांनी अजून बघितलं नसेल त्यांच्यासाठी सांगते मी. ठीक आहे, तर आपलं गुगलवरती डायरेक्ट टाकून द्या आपलं CRPF SSC GD मेडिकल ॲडमिट कार्ड असं टाकल्यानंतर तुमच्या पुढं हे असं इंटरफेस ओपन होईल. जर हे तुम्हाला सापडली नाही, हे एवढं ट्राय करून पण, तरी डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, डायरेक्ट त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही फायनल वेबसाईट जे आहे आपली त्यावर पोचणार आहे. ठीक आहे, तर एकदा बघून घ्या कसं करायचं. तर CRPF SSC GD विचारवर टाका गुगलवरती, ही पहिलं इंटरफेस असेल त्यावरती क्लिक करा. त्यानंतर असा इंटरफेस तुमच्यापुढे ओपन होईल. ठीक आहे, तर इथं बघू शकता तुम्ही लिंक फॉर डाउनलोडिंग ॲडमिट कार्ड फॉर काय ते DV आणि DME कॉन्स्टेबल GD एक्झाम 2025. ठीक आहे, यावरती क्लिक करायचं आणि तुमचं त्यानंतर असं हे वाला पोर्टल ओपन होणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन ID टाकून डेट ऑफ बर्थ, ठीक आहे, आणि हे कॅप्चा टाकून तुम्ही तुमचं इथून ॲडमिट कार्ड मेडिकलचं डाउनलोड करू शकता. ठीक आहे, तर तीन पर्याय दिले, त्यानुसार तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड बघून म्हणजे डाउनलोड करू शकता. ठीक आहे, एक तर रोल नंबरनुसार, नाही तर रजिस्ट्रेशन नंबरनुसार, नाही तर सीधं तुमचं नाव बी टाकून तुमचं ॲडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, आता बऱ्याचशा प्रमाणे इथे अडचण येईन की त्याचं आता ॲडमिट कार्ड काय आपलं हॉल तिकीट ते जुनंवाला काय सापडणार नाही, कोणाकडे ते रजिस्ट्रेशन गायब झालं असेल, कोणाचं रोल नंबरच गायब झाला असेल. तर ठीक आहे, जर नाहीच भेटलं, आपलं SSCचं जे वेबसाईट आहे त्यावरती जाऊन, SSCचं जे पोर्टल आहे ना त्यावरती जाऊन लॉग इन करा. त्यामध्ये तुमचं ॲप्लिकेशनमध्ये असेल SSC GDचं ॲप्लिकेशन. ठीक आहे, तर त्यामध्ये जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन बघू शकता. ठीक आहे, ज्यांना सापडलं नाही रजिस्ट्रेशन नंबर आणि ज्याच्याकडे असेल त्याचं काही विशेष नाही समजा. ठीक आहे, नाही तर तुम्ही डायरेक्ट नाव बी टाकूनच तुमचं करू शकता डाउनलोड ॲडमिट कार्ड. ठीक आहे, तर ते ॲडमिट कार्ड डाउनलोड करायला काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही कोणाला. ठीक आहे, तर ॲडमिट कार्ड डाउनलोड झाल्यानंतर तुमच्याकडं असं इंटरफेस येणार आहे. ठीक आहे, कसा जे तुमचं मेडिकल आहे, ठीक आहे, एकदा बघून घ्या मेडिकल कसं होणार आहे. आपलं मेडिकल आपले होणार आहे आपलं 12 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबरपर्यंत, इतका दिवस तुमचं मेडिकल चालणार आहे. मेडिकल आपल्या महाराष्ट्रातले सेंटर कोणकोणते असणार आहे, तर बऱ्याचशा मुलांना पुणे आपलं लोकेशनच्या बेसवर दिलं आहे ना, ज्याला जे जवळ पडत असेल, नाही तर असं रँडम मी समजून चाला, ज्याला जे भेटायचं ते भेटून गेले. ठीक आहे, एक तर पुणे महाराष्ट्रामध्ये, पुणे, ठीक आहे, नागपूर आणि नाशिक. ठीक आहे, हे जवळपास 3 सेंटर आहे महाराष्ट्राचं, आणि एक अजून कोणतं तरी सांगितलं होतं, पण ते महाराष्ट्रासाठी हेच 3 आहे, आणि एखाद्या रेअर केसमध्ये आउट ऑफ स्टेट बी पाठवू शकते. ठीक आहे, आता हे बऱ्याचशा पोरांना विचारलं आहे मी, त्यांच्या बेसवर मी सांगते. ठीक आहे, जर अजून काही चेंजेस असतील तर मी तुम्हाला नक्की कळवीन नंतर, त्याचं काही टेन्शन नका घेऊ तुम्ही. पण सध्या तरी आपलं पुणे, नागपूर आणि नाशिक हे 2-3 सेंटरपैकीच तुम्हाला जास्त चान्सेस आहे भेटायचं. ठीक आहे, ठीक आहे, सेंटर समजलं तुम्हाला कोणतं आणि कधीपासून आहे आपलं मेडिकल, तर 12 नोव्हेंबरपासून 4 डिसेंबरपर्यंत आपलं मेडिकल चालणार आहे. ठीक आहे, आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम असा आहे, ते प्रॉब्लेम नाही तो, ते त्यांचा काय म्हणता येईल त्याला रूलच पकडा असा, की ज्याचा मेडिकलला टाईम आहे, सपोज हा कॅन्डिडेट यायला टाईम किती आहे, 29/11 म्हणजे लास्टला आहे ना आपलं यांचं मेडिकल. ठीक आहे, तर कॅटेगरीनुसार तुमचं मेडिकल होणार आहे. पहिलं ओपनचं होईल, नंतर OBC EWS असं कॅटेगरी वाईज तुमचं मेडिकल होत असते. ठीक आहे, तर ज्यांचं मेडिकल लास्टले असेल तर ते त्याचं डायरेक्ट डाउनलोड करू शकत नाही ॲडमिट कार्ड सध्या. ठीक आहे, तर त्यांना असा इंटरफेस भेटणार आहे. आता ते म्हणून की बा हे आमचं ॲडमिट कार्ड काऊन नाही डाउनलोड होऊ राहिलं, ते टेन्शन घेऊ नका, काही दिवसानंतर तुमचं डाउनलोड होणार आहे, तर त्यांना तसं लिहून दिले. ठीक आहे, आणि ज्याचं मेडिकल लवकरच आहे, म्हणजे आता हे कॅन्डिडेटचं बघा, 22
11 म्हणजे 22 नोव्हेंबरलाच मेडिकल आहे, ते याचं डायरेक्ट ॲडमिट कार्ड असं डाउनलोड झालेलं आहे. ठीक आहे. तर असं तुम्ही तुमचं डाउनलोड करू शकता ॲडमिट कार्ड. आणि ज्याचं नाही झालं टेन्शन घेऊ नका, 2-4 दिवसामध्ये ते होऊनच जाईल. 2-4 दिवस म्हणा, 4-5 दिवसात ते होऊन जाईल, याचं काही एवढं टेन्शन नका घेऊ. ठीक आहे. तर ॲडमिट कार्ड तुमचं डाउनलोड कसं करायचं हे तुमचं डाऊट क्लिअर झालंच असेल. आणि महाराष्ट्रात आता कोणकोणते सेंटर आहे सांगितलेच मी, एक पुणे, नागपूर आणि नाशिक. ठीक आहे. हे जास्तीत जास्त पोरांना हे 3च सेंटर भेटणार आहे. ठीक आहे. आणि बोलायचं झालं तर पुढची प्रोसेस आपली कशी होणार आहे. ठीक आहे. तर तुमचं ज्या दिवशी मेडिकल असणार आहे त्या दिवशी 6 वाजताची रिपोर्टिंग टाईम त्यावरती दिलेली आहे. ठीक आहे. तर त्यामुळे असं ज्या दिवशी फिजिकल होतं तशी कशी गर्दी केली ती तुम्ही डायरेक्ट कोणी 12 वाजता थांबू राहिलं, कोणी 1 वाजता, असं टेन्शन घेऊ नका जास्त. आता मेडिकल आहे, जास्त तुम्हाला काही पळणं नाही तिथं, काय फक्त तुमचं जे आहे ते आहे. आणि हां, मेडिकलसोबत तुमचं DV पण होणार आहे, त्यामुळे व्यवस्थित तुमचे डॉक्युमेंट सोबत घेऊन जा. जास्त म्हणजे लोड घ्यायचं काय आता उरलेलं नाही, तुमचं रनिंग झालेले पेपर झाले. फक्त काय आता ज्या गोष्टी आहेत आपल्याकडे अवेलेबल त्या त्याला दाखवणे, फक्त आपलं शरीराचं ते मेडिकल करणार आहे आणि आपले डॉक्युमेंट. ठीक आहे. त्याच्यामुळे जास्त ताण घ्यायचा इथं विषय येत नाही आहे. ठीक आहे. फक्त व्यवस्थित तुमचे डॉक्युमेंट सोबत घेऊन जा. आणि मेडिकलचं तर प्रोसेस मी तुम्हाला आधी पण सांगितले, आणि लागलं तर मी याच्यानंतर एक व्यवस्थित व्हिडिओ बनवेनच, त्यामध्ये तुमची मेडिकलचं प्रोसेस कसं काय गोष्टी असते ते सांगतो. आणि डॉक्युमेंटचं तर जवळपास सगळ्या मुलांकडे डॉक्युमेंट असणारच. आणि ते क्रुशियल डेट आणि ते जे असन काही त्याचा काही जास्त ताण घेऊ नका, ते तिथे गेल्यावर पाहून घेऊ डायरेक्ट. ज्याला आहेच प्रॉब्लेम, आता ते म्हणजे विषय कसा असते, प्रत्येकाच्या केसमध्ये अलग अलग असते. तिथं जे ऑफिसर असतात मेडिकलसाठी DVसाठी त्यांच्यावर डिपेंड करते की ते तुम्हाला कसं हँडल करतील. काहीचा प्रॉब्लेम ते एक्सेप्ट करतात, काहीला रिजेक्ट करतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे जास्त ताण घेऊ नका ते फक्त तुम्ही आता फक्त जेव्हा पण तुमचं मेडिकल असेल व्यवस्थित जा तिथं. आणि म्हणजे कसं काही काही मुलं जास्त घाबरतात, आपलं काय होईल, आपल्याला हा पॉईंटचं टेन्शन असते की आपल्याला व्हेरिकोस होईल नाही, आणि पॉईंट निघून जातं BPचा, काहून की आपण घाबरत होतो. त्याच्यामुळे असं काही लोड घेऊ नका. व्यवस्थित मी सांगणार आहे मेडिकलसाठी काय काळजी घ्यायची काय नाही, याच्यावर व्यवस्थित व्हिडिओ बनवतो मी. ठीक आहे. तर आता जनरल प्रोसेस हीच असणार आहे तुमची पुढची, की काय 6 वाजता तुमची रिपोर्टिंग आहे. तर जास्त आधी जाऊ नका, एखाद्या म्हणजे 5 वाजतापर्यंत तुम्ही सेंटरवर राहा. 5 वाजतापासून जवळपास तुमची रिपोर्टिंग चालू होईल 6पर्यंत. आणि अंदरची प्रोसेस काय तेच तुमचं आधी मेडिकलचं ते ॲडमिट कार्ड बघन, तिथून गेटमध्ये अंदर एंट्री दिला जाईल मेडिकलचं ॲडमिट कार्ड बघून. ठीक आहे. आणि त्यानंतर तुमचं आधी DV केलं जाईल, आणि DV नंतर तुमचं मेडिकल. ठीक आहे. अशी तुमची प्रोसेस असणार आहे. प्रत्येक सेंटरवर ते व्हेरी करते, कोणत्या सेंटरवर ते कसं घेतात काय करतात त्या गोष्टी. आणि जेव्हा मुलांची मेडिकल सुरू होईल तेव्हा मी कळवणारच तुम्हाला कशा गोष्टी कंडक्ट करत ते. ठीक आहे. आणि अजून काय सांगायचं झालं. ठीक आहे. तर आय थिंक सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर झालेल्या असतील आजच्या व्हिडिओमध्ये, की तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड कसं करायचं, सेंटर कोणते, आणि पुढील प्रोसेस काय असू शकते. ठीक आहे. अजून याबद्दल जर गरज पडली, ठीक आहे, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. नाही तर आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्यावरती बरेचसे पोरं आहे ज्याला आता बरेचसे पोरं असेल ना ह्या ठिकाणून तिथं जायचं मेडिकलला, तर सगळे गाडी करून जाणार, तर सोबत जास्त काही प्लॅनिंग करू शकता तुम्ही. ठीक आहे. त्यासाठी टेलिग्राम ग्रुप आहे आपला, जॉईन करू शकता. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओला भैया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.